भक्तीची कास धरली नाही तोपर्यंत तुकोबाराय म्हणले पंडित जरी असला तरी तू तुझ्या घरचा तुला मी मोपीत नाही. शहाणा जरी असला, आता शहाण्याचं आणि पंडिताचं कमी काम नाही. काही काही पंडित, पंडित म्हणजे काय, पंडित शब्द तुम्हाला अवघड वाटतो का? पंडित म्हणजे आताची एज्युकेटेड मंडळी, ग्रॅज्युएशन झालेली, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली, उच्च शिक्षित मंडळी म्हणजे पंडित. हा असाच उच्च शिक्षित एक माणूस समुद्रावर गेला आणि त्याला नौका विहाराचा लहर आली आणि नौका विहार करू लागला. पण ती नौका विहार समुद्रात करत असताना नौकेमध्ये बसला, पण त्या नाववाल्याला बोलायला लागला. आता हे उच्च शिक्षित, भरपूर त्याचा 2-3 लैलमटे डिग्री त्याच्या झालेल्या, आणि तो मग आता ज्ञान बसून देत नाही, गप बसून देत नाही. ज्ञान बसून देत पण गप बसून देत नाही. आता हा जो नाव चालवणारा होता तो अडाणी होता. तो आपला बिचारा नाव हाकण्याचं काम करत होता, वल्ली मारण्याचं काम, वल्लीच असते चालू होतं त्याला. मग हा एज्युकेटेड माणूस त्याला प्रश्न विचारायचा, अरे तू काय शाळा शिकला का? ते म्हणला गरिबांनी काय शाळा शिकली साहेब, परिस्थिती गरिबीची म्हणला, फक्त म्हणला 2री-3री शाळा शिकला असून लगेच आई वडिलांनी आम्हाला या कामाला लावलं म्हणला. अरे अरे म्हणला तुझे 5 वर्ष वायाला गेले. बरं म्हणला तुला काही विज्ञानाचं ज्ञान आहे का? अहो ते म्हणला मला नाही हो, विज्ञानाचं ज्ञान नाही. अरे म्हणला तुझ्या जीवनातले 5 वर्ष अनेक वाया गेले. बरं आता घपासावला. तो म्हणला तुला काही गणिताचं ज्ञान आहे का? ते म्हणला गणित मला फक्त मला पैसे घ्यायचे केवढे आणि माघारी आपल्याला द्यायचे केवढे, एवढं ज्ञान, ह्याच्यापेक्षा गणिताचं काय ज्ञान नाही. अरे अरे म्हणजे अरे तुझे 5 वर्ष वाया गेले. असंच हे येतं का ते येतं का, तुझे 5 वर्ष वाया गेले, तुझे 10 वर्ष वाया गेले, असं ती त्या नाव्याला म्हणू लागला. कोण? हा उच्च शिक्षित. काय झालं समुद्रात? हवामानात बदल झाला, वादळ सुटलं, ते नाव हेलकावे खाऊ लागलं. आता तुम्हाला काय करायचं? ते उच्च शिक्षित घाबरला ना. मग तो नावेवाला म्हणला, तुम्हाला पहावा येतं का? ते म्हणला नाही राव. ते म्हणला गणित येत नव्हतं, माझे 5 वर्ष वाया गेले. विज्ञान येत नव्हतं, माझे 5 वर्ष वाया गेले. मला इतिहास येत नव्हता, माझे 5 वर्ष वाया गेले. मला भूगोल येत नव्हता, माझे 5 वर्ष वाया गेले. मला तुम्हाला पहावा येत नाही, तुमचे सगळेच वर्ष वायाला गेले म्हणले. तसं महाराज म्हणतात, तू पंडित आस नाही तर शहाणा आस, तू भक्ती जर करीत नाहीस ना तुझं सगळंच आयुष्य वायाला गेलं. हो का पंडित शहाणा? अहो शहाणे माणसं, शहाणे काही कमी माणसं नाहीत. एखादा माणूस कितीही अडचणीत सापडला तर त्या अडचणीतून अलगद बाहेर काढतात शहाणे माणसं. उगाच लोक काही किरकिरी काय झाल्या म्हणत नाहीत, 4 शहाणे माणसं बोलवावं, म्हणजे त्यांना माहित असतंय हे शहाणे माणसं ह्यातून काहीतरी न्याय निवाडा करते. काय झालं आता एवढा दृष्टांत सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो, काही टेन्शनच घेऊ नका बरं का सदाशिव महाराज. शहाणे माणसं, किती माणूस संकटात पडला एखादा अडाणी तर त्याला अलगद बाहेर काढतात, तरी पण तुकोबारा ह्या शहाणे माणसाला सुद्धा कामून मोपीत नाही तर ते भक्ती करत नाही. म्हणून असाच एक शहाणा तुम्हाला सांगतो. काय झालं पूर्वीच्या काळामध्ये, एका गावामध्ये 3 मित्र, 3 मित्राला अशी इच्छा झाली. काय इच्छा झाली? की आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, आपल्याला देवाने देह दिलाय ना, आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. बरं म्हणजे आता हा पूर्वीचा काळ, पहिल्या काय बँका नव्हत्या, काय नव्हत्या, म्हणजे आपल्याला तीर्थयात्रेला जायचंय, पण आपण जे संचय केलेला आजपर्यंत धन आहे ते कुठं ठेवायचं? त्यांच्या तिघाच्याही ओळखीची गावातली म्हातारी होती. ते म्हणले ह्या म्हातारीपाशी आपलं धन ठेवू. चालतंय म्हणले. मग तिघांनी काय केलं? तात्या तुम्ही आज मला आणि बोला शिकवतो. त्या एका डब्यामध्ये तिघांनी तिघाचं धन ठेवलं, सोनं नाणं. पहिलं आता काय आपल्या काळात अजून आता नोट ठेवलं, आणि ते सोनं नाणं तिघाचं एका डब्यात ठेवलं सदाशिव महाराज, आणि त्या म्हातारीच्या हवाली केलं. आणि त्या म्हातारीला सांगितलं आम्ही तिघही तीर्थयात्रा करायला चाललो, ध्यान देऊन ऐका बरं का. सांगितलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही तिघं आल्यावर